मंडणगड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत मंडणगड तालुका संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज मंडणगड तहसीलदारांना त्याविषयी निवेदन देण्यात आले। मंडणगड तालुक्यात एअरटेल कंपनीच्या मनमानी कारभाराला संघर्ष समितीने विरोध दर्शवला। राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अपुऱ्या स्थितीत आहे, शिवाय हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे। मंडणगड सेतू कार्यालयातील शासकीय दाखल्यांसाठी जादा आकारण्यात आलेली फी कमी करण्यात यावी, असे 3 विषय घेऊन अध्यक्ष अरविंद एलवे, सचिव रोशन राजविलकर, कार्याध्यक्ष भरत सरपरे, संघटक विधान पवार, सल्लागार आकाश पवार आदी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। जय शिवराय। मी मंडणगड तालुका संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद प्रकाश एलवे। या ठिकाणी मंडणगड तालुक्याच्या विविध प्रश्नांवरती आज आम्ही तहसील कार्यालय तहसीलदार मंडणगड यांना निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे की अनेक वर्ष प्रतीक्षित असलेला राष्ट्रीय महामार्ग, हा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले 7 वर्ष प्रतीक्षित आहे आणि याकरिता वारंवार निवेदन देऊन आणि अमरण उपोषण करून सुद्धा रस्त्याचं काम प्रलंबित राहिलेलं होतं। आणि आता कुठे तुळशी घाटामध्ये हे काम पूर्ण होत असताना जी एअरटेल कंपनी आहे, एअरटेल कंपनीकडून ह्या रस्त्याच्या साईडने जे खोदकाम चाललेलं आहे, हे खोदकाम तिथल्या स्थानिक ज्या संस्था आहेत, ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारचं परमिशन न घेताना हे खोदकाम चाललेलं आहे। आणि या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, कारण ज्या साईडचे जे बांधी आहेत त्या बांधींवरची माती काढल्या जाते आणि ती माती एक साईडला वाहत जात असल्याने हा रस्ता खचण्याची संभावना मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि जी माती रस्त्यावर पडते त्या रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे दुचाकी, त्रिचाकी आणि 4 व्हीलर यांच्यासाठी मोठा त्रास होतोय, कारण पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये हा चिखल त्या ठिकाणी होतोय आणि मोठे अपघात होत आहेत। हे असं कुठे चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबावं याकरिता वारंवार त्या संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही पाठपुरावा केला, त्याला काम थांबवण्याच्या सूचना दिल्या। हे काम उन्हाळी करावं असं त्याला सूचित करून सुद्धा अद्याप ते काम थांबलेलं नाही, म्हणून आम्ही मंडणगड तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ते काम तात्काळ थांबवण्यात यावं। त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये सुद्धा सेतू विभाग आहे, त्या सेतू विभागामध्ये 70 रुपयाची फी आकारली जाते ऍफिडेव्हिट साठी, प्रतिज्ञापत्र बनवण्यासाठी। ही फी कुठेतरी कमी करावी, फॉर्म सबमिट करण्यासाठी जी फी वापरली जाते ती कमी करावी। एका दाखल्यासाठी 2 ऍफिडेव्हिट करावे लागतात, ते कुठेतरी थांबावं। आणि इथले शेतकरी आणि जो शिक्षक विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे, कारण 2 ऍफिडेव्हिट करण्यासाठी वारंवार या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागणार आहेत। हे कुठेतरी थांबावं याकरिता मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। आणि जर हे काम 15 तारखेच्या आतमध्ये जर त्यांनी पूर्ण नाही केलं, दाखल्यांची फी जर कमी नाही केली, रस्त्याचं काम जे आहे शेनाळे घाट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खचत चाललेलं आहे, चिखल झालेला आहे आणि 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुद्धा जर रस्त्याचे जर काम तेच असेल तर कुठेतरी संघर्ष समितीला यांना दणका द्यावा लागेल। आता नुसतं उपोषण करून चालणार नाही, तर काठीनी नाही तर लाठीनी मग हा पर्याय हाती घ्यावा लागेल, हे आम्ही आता साहेबांना सांगितलेलं आहे। आणि हे लवकरात लवकर काम रस्त्याचं असू द्या किंवा ते एअरटेलची लाईन असू द्या, एअरटेलची लाईन ही तात्काळ बंद झाली पाहिजे। रस्त्याचं काम त्वरित आणि जे खड्डे पडलेले आहेत चेकपोस्ट ते धुत्रोली हे तात्काळ भरण्यात यावे। आणि जो सेतू कार्यालयाचा विषय आहे, अशी 3ही विषयावरती 15 तारखेच्या आतमध्ये त्यांनी गांभीर्याने घ्यावं, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल, याची दक्षता घ्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स